हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रॉब्लेम सेट 51 पाहतोय. प्रॉब्लेम सेट 51 त्याच्यामधील क्वेश्चन नंबर 1 आहे पहा. द फर्स्ट कॉलम शोज अ स्ट्रक्चर मेड ऑफ ब्लॉक्स. म्हणजे हा जो कॉलम आहे याच्यामध्ये ब्लॉक्सने बनवलेली स्ट्रक्चर आहे. अँड द अदर कॉलम शो डिफरंट व्ह्यूज ऑफ द स्ट्रक्चर इन 2 डायमेन्शन्स. आणि या ठिकाणी जे व्ह्यूज आहेत याचे ते आपल्याला दिलेले आहेत वेगवेगळ्या दिशेने, वेगवेगळ्या बाजूने, वेगवेगळ्या डायरेक्शनने. आणि आपल्याला लिहायचं आहे से वेदर इच व्ह्यू इज फ्रॉम द फ्रंट, फ्रॉम अ साइड ऑर फ्रॉम अबोव. म्हणजे आता हा या ठिकाणी ब्लॉकचं फॉर्मेशन आहे आणि या ठिकाणी पहिला आपल्याला व्ह्यू दिलेला आहे. पहा, हा व्ह्यू दिलेला आहे. तर मित्रांनो, हा व्ह्यू जो आहे तो आपल्याला कुठून दिसणार आहे? पहा, फ्रंटचे तुम्ही 3 ब्लॉक पाहिले तर तुम्हाला हे असं दिसणार आहे. म्हणून फ्रंट म्हणजे पुढच्या बाजूने, म्हणून या ठिकाणी मी आन्सर लिहिलेला आहे फ्रॉम द फ्रंट. कारण की फ्रंट म्हणजे पुढच्या बाजूने आपल्याला या ठिकाणी हे असं दिसणार आहे म्हणून. आता पुढे या ठिकाणी या ब्लॉक फॉर्मेशनचा कोणता व्ह्यू आहे? पहा, हा जो व्ह्यू आहे तो आपल्याला साईडने, बाजूने दिसणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार आहोत फ्रॉम अ साईड. पुढे दिलेला आहे हा व्ह्यू दिलेला आहे. आपण जर वरून पाहिलं तर आपल्याला असा व्ह्यू दिसणार आहे. म्हणून आपण याला म्हणणार फ्रॉम द अबोव. अबोव म्हणजे वरून, फ्रंट म्हणजे समोरून आणि अ साईड म्हणजे बाजूने. आता दुसरं ब्लॉक फॉर्मेशन पाहूया. आता या ठिकाणी हा जो व्ह्यू दिसतोय आपल्याला इथे, तो व्ह्यू कुठून दिसणार आहे आपल्याला? आपण जर वरून पाहिलं तर हे 3 आपल्याला ब्लॉक एका लाईनमध्ये दिसणार आहेत वरून. म्हणून आपण फ्रॉम द अबोव असं म्हणणार आहे या ठिकाणी. आता पुढे या ठिकाणी बाजूने जर पाहिलं तर आपल्याला 2 ब्लॉक दिसणार आहेत एकावर एक. म्हणून फ्रॉम अ साईड हा व्ह्यू असणार आहे. आता पुढे फ्रंट साईडने जर पाहिलं तर आपल्याला हे असं दिसतंय. पहा, सेम अशी रचना दिसते, बरोबर. म्हणून फ्रॉम द फ्रंट म्हणजे समोरच्या बाजूने आपल्याला असा व्ह्यू दिसणार आहे. म्हणून मी आन्सर लिहिलेला आहे फ्रॉम द फ्रंट. मी आन्सर सुद्धा लिहिलेले आहेत, निळ्या शाईने लिहिलेलं दिसतंय. ते काय आहे तुम्हाला दिसतंय ते आन्सर्स आहेत. आता हा जो व्ह्यू आहे तर आपण या बाजूने जर पाहिलं फ्रॉम अ साईड तर आपल्याला असा व्ह्यू दिसणार आहे. म्हणून मी म्हटलं या ठिकाणी फ्रॉम अ साईड. फ्रंट साईडने जर पाहिलं आपण तर हे असं दिसणार आहे आपल्याला असा, बरोबर. म्हणून मी या ठिकाणी आन्सर म्हणलेला आहे फ्रॉम द फ्रंट. आणि वरून जर पाहिलं तर 1, 2, 3 आणि 4 ब्लॉक्स दिसत आहेत एकाला एक चिकटलेले. म्हणून फ्रॉम द अबोव वरून आपण पाहिलं तर अशी रचना दिसणार आहे. अशा पद्धतीने हे आन्सर्स लिहायचे आहेत त्या ठिकाणी. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 आहे. पहा, ड्रॉ 3 पिक्चर्स ऑफ ईच ऑफ दिस 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स. पहा, 3D ऑब्जेक्ट्स आहेत हे कोणते? अ टेबल, चेअर अँड वॉटर बॉटल. म्हणजे टेबल, चेअर, खुर्ची आणि वॉटर बॉटलचं काय करा, पिक्चर काढा. ॲज व्ह्यू फ्रॉम द फ्रंट, समोरून पहा. फ्रॉम अ साईड, बाजूने पहा. आणि फ्रॉम अबोव, आणि त्याचे व्ह्यूजसुद्धा पहा. आणि त्याप्रमाणे असे व्ह्यू काढता आले तर असे व्ह्यूसुद्धा काढा. कारण की हा क्वेश्चन मी सोडवून दिलेला नाही आहे. पिक्चर काढायचं आहे ते तुम्ही काढू शकताय, सोपं आहे म्हणून मी सोडवून दिलेलं नाही आहे. थँक्यू.